सर्वांना रामकृष्ण हरी. आजच्या गाथा वाचन करताना वाचनामध्ये आलेला असा एक सुंदर असा अभंग संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवावरीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात की आपलं मनुष्याला दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असताना खूप मोठे दुःख सहन करावे लागतात. कधी कधी दुःखाचे प्रसंग येतात, कधी कधी सुखाचेही प्रसंग येतात. परंतु या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये जर मनुष्याला एक स्थैर्य धरून जर राहायचं असेल, तर आपली दुःख ही कोणालाही, आपली सुख असतील आपली किंवा दुःख असतील, ही तर कोणालाही न सांगता ती केवळ आणि केवळ आपण देवापाशीच सांगितली पाहिजे. याचं कारण असं की प्रत्येकाच्या घरामध्ये जखमेवरती लावण्यासाठी मलम नसतो, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ मात्र नक्की असतं. त्यामुळे विचार करा, आपण आपले सुख दुःख कोणापाशी व्यक्त करावे, कोणापाशी व्यक्त व्हावं. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल महाराज ज्ञानेश्वर.